असं आहे की आमच्या पक्षातर्फे जे प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक नेते आहेत, त्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, बाकी पदाधिकारी आहेत, त्यांना सर्व अधिकार देण्यात आले होते की त्यांनी स्थानिक परिस्थिती पाहून, त्या जिल्ह्याची स्थानिक परिस्थिती पाहून त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असे त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. आणि त्यानुसार पिंपरी चिंचवड आणि पुणेमध्ये स्थानिक लोकांनी विचार केला असेल की आपण अजितदादाची राष्ट्रवादी यांच्यावर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. पवार, अमोल कोल्हे आणि अजितदादांची काल रात्री 3 तास बैठक झाली याबाबत. बरोबर आहे ना. तर शेवटी त्यांनी निर्णय घेतल्यानंतर, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्यानंतर आमचे काही नेते तिथे जागा वाटपासाठी गेले असणार की आम्ही किती लढवणार, तुम्ही किती लढवणार, त्याचा निर्णय लवकरात लवकर होईल. आणि असं दिसते की त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवतील असं पिंपरी आणि पुणेमध्ये दिसतंय. पण हा जो पिंपरी चिंचवड आणि पुणे पुरतं मर्यादित चित्र आहे, तो राज्याचे लार्जर स्पेक्ट्रममध्येही व्हावं असं पण अनेक दोन्ही बाजूनी पदाधिकाऱ्यांना वाटतंय. असं आहे, मी पहिले सांगितलं, ज्या ज्या जिल्ह्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्यानुसार पदाधिकारी निर्णय घेतील. आता महायुतीचं चित्र विदर्भात स्पष्ट झालं आहे. मात्र आपलं म्हणजे जे अजितदादांचा पक्ष आहे त्यांना 2 ठिकाणी महायुतीतून बाहेर ठेवण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. नागपूरमध्येही राष्ट्रवादी अजित पवार गटाला काही थारा नाही आहे, सोबतच अमरावतीमध्येही तशीच स्थिती झाली आहे. काय आपण भाष्य करा? ठीक आहे, तिथे आता आमच्या नागपूरमध्ये आम्ही जे महाविकास आघाडीचे घटक आहे, काँग्रेस, उभाटा यांच्यावर आमची चर्चा चालू आहे आणि लवकरात लवकर आमचं सीट शेअरिंग होईल, इथे निर्णय होईल. त्या पद्धतीनं आम्ही नागपूर महानगरपालिकेमध्ये पुढे जाऊ. एकच आहे की सन्मानपूर्वक जर आम्हाला जागा मिळाल्या तर नक्कीच आम्ही काँग्रेस आणि उभाटाबरोबर इथे निवडणूक लढू. नागपूरशिवाय विदर्भातील इतर 3 शहरांमध्येही काय आपण वरिष्ठ नेते आपली काय माहिती? त्या ठिकाणी सुद्धा आता कसं आहे की अमरावतीमध्ये तिथे अजितदादाची जी राष्ट्रवादी आहे त्यांचं आणि त्यांच्या मित्रपक्षाचं काही जमत नाही, म्हणून त्यांनी त्या पद्धतीची भूमिका घेतली असं वाटते आणि तिथे राष्ट्रवादी अजितदादांची वेगळी निवडणूक लढवणार असं दिसतं आहे. नागपुरात काँग्रेस तुमच्या पक्षाला 10 जागा देण्यास तयार आहे, तुम्हाला मान्य आहे का 10 जागा? असं आहे, अजून कुठेही निर्णय झालेला नाही, चर्चा चालू आहे. आणि ज्या जागा निवडून येण्यालायक आहे, जे योग्य उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी दिली पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्यामुळे आमची चर्चा काँग्रेसबरोबर चालू आहे. काही तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याची राष्ट्रवादीची काही तयारी आहे का? कारण की विदर्भवाद्यांनी काही वेगळी संघटना तयार केली, त्यामध्ये सुद्धा सहभाग असलेला राष्ट्रवादी. असं आहे की अनेक छोटे पक्ष अनेक आहेत. रिपब्लिकन पक्ष आहे, CP आहे, CPM आहे, वंचित आहे, अशा अनेक पक्षाची सुद्धा आमची चर्चा चालू आहे तिथे. आता कसं आहे की ज्या पद्धतीनं योग्य जी आम्हाला जागा मिळतील आणि जिथे चांगल्या पद्धतीनं आमच्या उमेदवाराला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल त्या ठिकाणी आम्ही युती करू. मुंबईत काय भूमिका आहे राष्ट्रवादीची? राष्ट्रवादीची मुंबईमध्ये तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा, शरद पवार साहेबांचा, उद्धवजी ठाकरे यांची उभाटा यांच्यावर चर्चा सध्या चालू आहे. मनसे त्यांच्यासोबत आलेली आहे. हां, मनसे तर आहेच, प्रश्नच नाही. मनसे आहे, शिवसेना आहे, म्हणजे उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांची चर्चा सध्या चालू आहे. पण असं कळतंय की मुंबईत जे दोन्ही ठाकरे बंधूंकडून फार कमी जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला दिली जाईल म्हणून बरेचशा पदाधिकाऱ्यांना असं वाटतं की आपण आपल्या जुन्या मित्रपक्ष काँग्रेस सोबत राहायला पाहिजे मुंबईबद्दल. ठीक आहे, कसं आहे, शेवटी कसं आहे की जर कोणत्याही पक्षाशी बोलताना जर सन्मानपूर्वक जर जागा मिळाल्या नाही तर मग बाकी मार्ग अनेक उभे आहेत, बाकी मार्ग अनेक खुले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तसंच मुंबईमध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आमचा पक्ष आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष आणि त्याचबरोबर मनसे यांची युती होईल असं दिसतं.